मित्रांनो, ही महादेवाची जी शिवलिंग आहे ही खूप पुरातन काळातली आहे आणि इथे दर सोमवारी खूप भाविक भक्त येतात आणि आल्याच्या नंतर इथं आपली मनोकामना मागतात आणि मनोकामना इथं पूर्णपणे पूर्ण होते, याचाही मला अनुभव। नमस्कार मित्रांनो, आज सोमवारचा दिवस आहे। मी आणि माझी मिसेस आम्ही दोघं जण आलो आहे महादेवाच्या मंदिरामध्ये। इथे श्री गणेशाचं पण मंदिर आहे आणि त्याचबरोबर स्वयंभू शंकराची पिंड सुद्धा इथे आहे। तर ते मंदिर कसं आहे आणि काय, तर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर चला आपण जाऊ। इथे एक छोटीशी मराठी शाळा सुद्धा आहे। तर मित्रांनो, आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करत आहेत। प्रवेश करताना आपण सगळ्यात आधी श्री गणेशाचं दर्शन घेणार आहेत आणि इथे एक मराठी शाळा सुद्धा आहे, श्री गणेश विद्या मंदिर प्राथमिक शाळा क्रमांक 7। तर इथं श्री गणेशाचं मंदिर आहे। आता हे मंदिर ओपन करून श्री गणेशाचं आपण दर्शन घेणार आहेत। तर मित्रांनो, आपण आता मंदिरात प्रवेश करतो आहे। श्री गणेशाचं हे मंदिर आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हे गणपती बाप्पा गजानना, आज हा माझा पहिला ब्लॉग आहे। ह्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचा आशीर्वाद असू द्या। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। मित्रांनो, मंदिर खूप छान आहे। प्रत्येकाने इथे दर्शन करायला यायला पाहिजे। या मंदिराचा जो पत्ता आहे, मंदिराचं जे लोकेशन आहे, हे सुद्धा मी याच्यात मेन्शन करेल। आपण आता गणपती मंदिरातनं त्याच्याच मागच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे। महादेवाच्या मंदिरात आपण आता येत आहे। थोडासा आम्हाला उशीर झाला, त्यामुळे महादेवाच्या मंदिराची चाबीही आम्ही घेऊन आलो आहे। मंदिराची आता इथं जय श्री गणेशाय नमो नमः। जय श्री विष्णुदेवाय नमो नमः। शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो। शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। मित्रांनो, ही महादेवाची जी शिवलिंग आहे ही खूप पुरातन काळातली आहे आणि इथे दर सोमवारी खूप भाविक भक्त येतात आणि आल्याच्या नंतर इथं आपली मनोकामना मागतात आणि मनोकामना इथं पूर्णपणे पूर्ण होते, याचाही मला अनुभव आलेला आहे। त्यामुळे मी हा ब्लॉग बनवतो आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला खूप शांतता मिळते, खूप समाधान मिळतं आणि महादेवाचा आशीर्वाद हा सदैव तुमच्या पाठीशी असतो। शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो।
मित्रांनो, आता इथे पूजा केलेली आहे, त्यामुळे आता शिवलिंगवरती आम्ही अभिषेक न करता इथे छोटीशी महादेवाची पिंड आहे, त्या महादेवाच्या पिंडावरती आम्ही अभिषेक करणार आहे. शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. मित्रांनो, महादेवाचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या समोर खूप निसर्गरम्य असा हा परिसर आहे. इथं शेती पण आहे, बऱ्याच काही गोष्टी आहेत समोर. इथे बघू शकतात तुम्ही. इथनं तळेगाव रेल्वे स्टेशन अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. इथनं समोर हा जो तुम्हाला पहाड दिसतो आहे, तर ह्या पहाडावरती घोराडेश्वर महादेव मंदिर आहे, बघू शकतात. आणि इथे येण्यासाठी तुम्हाला हे मागे जे दिसत आहे तर आकार फाउंड्री म्हणून सनी आहे. महादेवाचं दर्शन आता व्यवस्थित झालेलं आहे, तर आम्ही आता इथनं घरी निघत आहे. या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या दर्शनाला नक्की महादेवाच्या